राज्यामध्ये पुढील 3 दिवस थंडीचा कडाका असणार आहे। उत्तरेकडील वाऱ्यांमुळे थंडी परतलेली आहे, त्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा घसरलाय। कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे, तर काही भागात किमान तापमानाच्या पाऱ्यात घट होते। चक्रीवादळामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी होते, त्यामुळे सकाळी काही भागात धुकं पडतंय, तर काही ठिकाणी दुपारी नागरिकांना उकाडा सहन करावा लागतोय। मुंबईतील हवा अनेक दिवसांपासून खालावलेली आहे, तर घाटकोपरमध्ये हवा अतिवाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे। यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत, तरीही काही भागातील हवा अद्यापही वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे। मुंबईत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचाकडून आयोजित 15वी राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतली जाणार आहे। या परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 वर शिक्षक आणि तज्ज्ञ चर्चा करतील। त्याचबरोबर या परिषदेमध्ये नोंदणी करून इच्छुकांना सहभाग घेता येणार आहे। परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार 30 जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात। परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारकडून SC, ST, OBC या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट, तसंच मध्य रेल्वेच्या मार्गांवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या दरम्यान मेगा ब्लॉक असेल, तर या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द असतील। कामशेत ते तळेगाव दरम्यान आज रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक असणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, त्यामुळे 6 एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील। 2 गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आलाय, तर 5 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या। पालकांच्या संमतीशिवाय आता लहान मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही। 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया वापरण्यासाठी पालकांची संमती घेणं अनिवार्य असणार आहे। केंद्र सरकारच्या मसुद्यात या संदर्भातली तरतूद करण्यात आली आहे। पनवेलमध्ये 21,000 जनावरांचं लसीकरण करण्यात आलंय। एप्रिल ते डिसेंबर 2024 या 9 महिन्यांमध्ये हे लसीकरण करण्यात आलेलं आहे। यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे त्याचबरोबर डुक्कर, कोंबड्या यांचा समावेश आहे। नागपूरमध्ये गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झालाय। H5N1 या व्हायरसमुळे या वाघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल भोपाळ इथल्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून देण्यात आलेला आहे। H5N1 यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरच्या दौऱ्यावर असतील। रेशीमबाग परिसरामध्ये नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। फडणवीसांच्या हस्ते उड्डाणपुलाचं लोकार्पण सुद्धा केलं जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावतील। सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। आज ते जिल्ह्यातील काही भागांचा आढावा घेतील। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। सकाळी 10च्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ होईल। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिन्ही आरोपींना केज न्यायालयानं 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सुदर्शन फुले, सुनील सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्येचा आम्ही निषेध करतो। या हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, ही सरकारची भूमिका असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या आरोपींची ऑन कॅमेरा चौकशी करावी, तसंच आरोपींना ठेवण्यात आलेल्या पोलीस ठाण्यामध्ये CCTV बसवले जावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। बीड हत्याकांड प्रकरणी 6 जानेवारीला सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे। बीडमध्ये निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या संदर्भात राज्यपालांना पत्र दिले जाईल। बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे।
पारदर्शक पद्धतीने तपास झाला पाहिजे, दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। राजकारण म्हणजे यूज अँड थ्रो असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केलेलं आहे। देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नसून विचार शून्यता ही समस्या असल्याचं गडकरींनी म्हटलंय। तसंच शिवाजी महाराज जगातले खरे सेक्युलर असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाविकास आघाडीकडून 8 मतदारसंघांमधील निवडणुकीला आव्हान देण्यात आले। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून एकत्र याचिका दाखल करण्यात आली आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे। महाविकास आघाडीच्या निवडणूक याचिकेवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पराभवाच्या मानसिकतेतून काँग्रेस बाहेर पडलेली नाही अशी टीका त्यांनी केली आहे। तर कोर्टामध्ये जाण्याचा त्यांना अधिकार आहे असंही ते म्हणाले। लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। सरकारकडे लाडकी बहिणींना द्यायला पैसे आहेत, मात्र दिव्यांगांना द्यायला पैसे नाहीत अशी टीका कडूंनी केली आहे। महावितरणच्या वतीनं जळगावमध्ये देण्यात आलेल्या वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे। शहरामध्ये अशी तब्बल 4000 वीज बिलं छापण्यात आलेली आहेत। या प्रकरणी चौकशी सुरू झाली असून ठेकेदाराला महावितरणच्या अभियंत्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्यावर गोरेगाव मधल्या शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मुंबई विमानतळावर हवाई गुप्तचर कक्षानं मोठी कारवाई केलेली आहे। बँकॉकमधून गांजाची तस्करी केल्याप्रकरणी 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। यावेळी आरोपीकडून 4.25 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। समुद्रामधील अनधिकृत बोटींवर आता कारवाई केली जाणार आहे। कारवाईसाठी सरकार ड्रोनची मदत घेणार असल्याचा निर्णय मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतलाय। तसंच खोल समुद्रामध्ये मासेमारीवर सुद्धा सरकारचं लक्ष असेल। शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आणखी 4 ते 6 महिने वाट पाहावी लागणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली आहे। पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितले। केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेला 20% निर्यात शुल्कामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झळ बसते। त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। तर निर्यात शुल्क कमी करण्यासंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। सांगलीमध्ये चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या एका महिलेसह 4 टोळीला अटक झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे। यावेळी आरोपींकडून 5,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगलीमध्ये महापालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी 1200 कर्मचाऱ्यांनी 15 टन कचरा संकलित केलेला आहे। मुख्य रस्ते, चौक आणि परिसरात ही मोहीम राबवण्यात आली आहे। शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामतीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बारामती तालुका कुस्ती संघ आणि युगेंद्र पवार युवा मंचाच्या वतीनं ही कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती। शरद पवार, हर्षवर्धन पाटील, युगेंद्र पवार यावेळी उपस्थित होते। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन भवनामध्ये दिशा समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह कॅबिनेट मंत्री संजय सावकारे उपस्थित होते। यावेळी महामार्गाच्या कामावरून संजय सावकारे यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे। भंडारा जिल्ह्यातील चिखला गावातून बेपत्ता झालेला 4 वर्षाचा मुलगा अखेर जंगलामध्ये सापडलाय। 1 जानेवारीला घरासमोरून हा मुलगा अचानक बेपत्ता झाला। वन विभाग आणि पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता। आता 2 दिवसांनंतर जंगलामध्ये हा मुलगा झाडाखाली सापडलेला आहे। मुंबईतील वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगरमधील 10 ते 15 झोपड्यांनी भीषण आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मुंबईहून नाशिकच्या दिशेनं जात असलेल्या एका कारनं अचानक पेट घेतला। कारनं कशेडी ब्रिज पार करताच भर महामार्गावरच कारनं अचानक पेट घेतला। त्यामुळे गोंधळ उडाला। कार चालकानं प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीतून उडी मारल्यामुळे तो वाचलाय।
साताऱ्याच्या फलटणपासून जवळच असणाऱ्या महादेव नगर इथं एसटी बसला भीषण आग लागली। आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून गेली आहे। सुदैवानं जीवितहानी टळली। मुंबई गोवा महामार्गावरच्या वीर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात मागणी करण्यात आली होती, त्यामुळे ही मागणी मान्य केल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय। कल्याणमधील आंबोलीमधील गणेश नगर परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीनं घराबाहेर उभी असलेली मोटरसायकल पेटवून दिली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी 14 लाख रुपयांचा चरस जप्त करण्यात आलाय। हवाई गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केलेली आहे। या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। 4 किलोंचा गांजा आणि चरस त्याच्याकडून जप्त करण्यात आलाय। नाशिक जिल्हा रुग्णालयातून बाळाला पळवण्यात आलं। या प्रकरणी सरकार वाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। चोरी करणाऱ्या महिलेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेलं असून त्या आधारे आता तपास केला जातो। अमरनाथमध्ये सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधकासह लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक झाली आहे। रहिवासी सोसायटी स्थापन करण्यासाठी 60,000 रुपयांची लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। ठाणे महापालिकेच्या दिवा विभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना अनधिकृत फेरीवाल्यांकडून मारहाण करण्यात आली आहे। शीट आयघर इथे अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या भालचंद्र घुगे यांना अनधिकृत टपरी धारकानं मारहाण केली आहे।